नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये मिरचीचा एक भन्नाट प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे दही मिरची। तुम्ही हवं तर याला ताक मिरची सुद्धा म्हणू शकता, कारण ही मिरची ताकात किंवा दह्यात दोन्ही मध्ये बनवली जाते, दोन्ही मध्ये सेम लागते। हा अगदी पारंपरिक प्रकार आहे। आपल्या आजींच्या काळामध्ये अशी ताक मिरची बनवली जायची आणि एकदा ती बनवून 10 ते 15 दिवस अगदी रोज जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी ती वाढली जायची। पण हल्ली पारंपरिक पदार्थ लुप्त होत चालले असले तरी पण अजूनही त्याच पदार्थांना पसंती दिली जाते, म्हणून तुम्ही ही दही मिरची अगदी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत आवडीने खालच, तशी ती चपाती सोबतही छान लागते। टिफिन मध्ये सुद्धा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही मिरची दिली तर तुम्ही एक चपाती नक्कीच जास्त खाल। दही मिरची करायला अतिशय सोपी आहे आणि घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्येच आपण ही करणार आहोत। चला तर अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। दही मिरची जास्त दिवस टिकावी म्हणून मी बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। दही मिरची बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला मांडली आहे, त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकत आहोत। तेल चांगलं गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण मोहरी टाकत आहोत। 1 चमचा मी इथे मोहरी टाकली आहे, 1 चमचा जिरे टाकले आहे, त्याचसोबत बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकत आहे। आता यामध्ये टाकूया 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि त्याचसोबत कोथिंबीर हलकीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा हिंग पावडर, 1 चमचा धने पावडर, पाऊण चमचा हळदी पावडर। हे पावडर मसालेही आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपण कुठलाही तेज मसाला किंवा लाल मिरच पावडर टाकलं नाही, आपण दही मिरची करत आहोत म्हणजे मिरची ही तिखट असतेच, त्यामुळे ऍडिशनल तिखट टाकायची गरज नाही। इथे मी मिरच्या घेतल्या आहेत, आता यामध्ये मी मिरच्या टाकत आहे। मी इथे पाव किलो मिरची घेतली आहे, 250 ग्राम ही मिरची असेल, ती मी छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता मी ह्या आकारामध्ये ही मिरची चिरली आहे। तुम्हाला ज्या आकारामध्ये मिरची आवडेल, लहान मोठ्या साईज मध्ये तुम्ही मिरची चिरू शकता। आता ही मिरची पण आपण यामध्ये परतून घेत आहोत। दही मिरचीसाठी मिरची निवडताना ती फारशी तिखट नसावी, मी इथे कमी तिखट मिरची घेतली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तुम्ही जर फार तिखट मिरची घेतली तर पोटाला ती त्रास करेल, त्यामुळे अशीच कमी तिखट असणारी मिरची घ्यायची। आपण दही मिरची बनवत आहोत, त्यामुळे या रेसिपीतला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे दही। मी इथे पाव किलो दही घेतला आहे, 250 ग्राम जेवढी मिरची घेतली होती तेवढंच मी इथे दही घेतलं आहे। हे दही आपण मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही दह्याऐवजी ताक सुद्धा यूज करू शकता। पूर्वीच्या काळी जास्त करून ताकच यूज केलं जायचं, कारण ताक मुबलक प्रमाणात असायचं, पण जर ताक अवेलेबल नसेल तर तुम्ही दह्यात बनवू शकता। ताकातली मिरची शिजवायला किंवा ताक आटवायला जास्त वेळ लागतो, त्या तुलनेत दह्यातली मिरची शिजवायला आणि दही आटवायला कमी वेळ लागतो, त्यामुळे दही वापरलं तरी चालेल। आता यामध्ये मी 2 चमचे साखर टाकली आहे। साखर टाकणं ऑप्शनल आहे, पण फ्लेवर मेंटेन करण्यासाठी आपण इथे साखर टाकली आहे। गोड आंबट तिखट असा मस्त त्याला फ्लेवर येतो, त्यामुळे तुम्ही साखर नक्की टाका। आता आपण ही मिरची गॅसची फ्लेम हाय ठेवून 5 मिनिटं शिजून घेणार आहोत, म्हणजे त्यामधलं दही बऱ्याच प्रमाणात आटेल। दही बऱ्या प्रमाणात आटल्यानंतर 30-40% दही कमी झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कुट्टा टाकत आहोत। शेंगदाण्याचा कुट्टा फार बारीक नसावा किंवा त्याची पावडर नसावी, तो थोडासा जाडा भरडा असावा। हा शेंगदाण्याचा कूट सुद्धा मी दही मिरची मध्ये व्यवस्थित मिक्स करत आहे। आता दही मिरचीवर झाकण ठेवून ही दही मिरची मी 10 मिनिटं मंद आचेवर शिजून घेणार आहे। दह्यातली मिरची शिजायला वेळ कमी लागतो, पण आपल्याला मिरची मधलं दही पूर्णपणे आटून घ्यायचं आहे, त्यामुळे इथे 10 मिनिटं लागणार आहेत। तुम्ही अधूनमधून झाकण खोलून दही मिरची हलवून घ्यायची, नाहीतर ती कढईच्या तळाला लागेल। मी सुद्धा 1-2 वेळेस ही चेक करून पाहिली आहे। इथे आपली ताक मिरची 10 मिनिटं शिजून झाली आहे। आता आपण झाकण काढणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे बऱ्यापैकी आपलं दही आटलं आहे, तरी पण अजून थोडंच आपल्याला याला घट्ट बनवायचं आहे। इथे गॅस फुल करायचा, हाय फ्लेमवर अगदी 2 मिनिटं परत एकदा ही मिरची आपण परतून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी सतत त्यामध्ये चमचा फिरवत ठेवला होता, म्हणजे ती बुडाला चिटकणार नाही। आता ही मिरची आपली तयार आहे, त्यावर मी अगदी थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकली आहे। इथे परफेक्ट अशी आपली ताक मिरची किंवा दही मिरची म्हणा तयार आहे। दही मिरची आपली थंड झाली आहे, ती मी एका डिश मध्ये काढून घेत आहे। इथे आपली परफेक्ट दही मिरची बनवून तयार आहे। चवीला ती भन्नाट लागते, अगदी आपल्या आजींच्या काळात बनवल्या जायची तशीच। ही दही मिरची तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर करून ती 20 ते 25 दिवस सहज टिकते आणि फ्रीजचा वापर न करताही ती फ्रीजच्या बाहेर
एक 6 ते 7 दिवस सहज टिकू शकते, पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत. तुम्ही मिरचीमध्ये दही टाकताना ते फ्रेश असावं. मिरची बनवताना पाण्याचा यूज करायचा नाही. ती जास्त दिवस टिकावी म्हणून त्यातील संपूर्ण दही आटून ती जेवढी सुकी बनवता येईल तेवढी सुकी बनवायची. आणि ज्यावेळेस तुम्ही ती खायला घेताल त्यावेळेस त्यामध्ये भाजीतला चमचा यूज करायचा नाही. काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत ठेवली तर अतिशय उत्तम. अशा प्रकारे तुम्ही ही दही मिरची सहज बनवू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. नाथदीप्स किचनवर नवीन असताल तर नाथदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.